16 फेब्रुवारी 2026 या दिवशी पत्रकार परिषद घेण्याचं आयोजन केलेलं आहे. पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देश परवाच्या दिवशी आमचे सहकारी मित्र भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष यांच्या नावानं नाना पाटील यांनी लिहिलेलं या ठिकाणी प्रेस नोट आली. त्यामध्ये ज्या पद्धतीनं बिनबुडाचे बदनामीकारक आरोप करण्यात आले त्याचा खुलासा करावा या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांना निमंत्रित केलं. या बैठकीला आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं मी मनापासून स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो. यामधला मुख्य मुद्दा ज्या पद्धतीनं त्यांनी पहिला मुद्दा एक मांडला की उबाटाशी हातमिळवणी केली. माननीय सावंत साहेबांनी उबाटाशी हातमिळवणी केली हा पहिला त्यांनी आरोप केला. मला या ठिकाणी सांगावंच वाटते की आम्ही कुठल्याही जागेवर उबाटाची तडजोड केली नाही, हातमिळवणी केली नाही, कधी कोणाची चर्चा केली नाही. उलट यांनीच नगरपालिकेच्या वेळेस उबाटासह सगळ्या पक्षाची युती करून शिवसेना आणि शिंदेसाहेब आणि तानाजी सावंत यांना टार्गेट करून निवडणूक लढवली. सर्व पक्ष मिळून त्याच्यामध्ये यांना MIM सुद्धा पुरलेलं नाही. आणि ह्या लोकांनी जर आमच्यावर आरोप करत असतील की आम्ही उबाटाची युती केली तर हे कितपत योग्य वाटतं हे तुम्ही सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही साहेबांनी विश्वासघात केलाय. विश्वासघात कोणी केला? विश्वासघात करणाऱ्यांनी चोराच्या उलटे बॉम्बा म्हणल्यासारखं विश्वासघात करणाऱ्यांनी जर विश्वासघात म्हणायचं हे कितपत योग्य आहे? उदाहरण जर द्यायचं म्हणलं, विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस यांनी रसद कोणाला पुरवली? तत्कालीन महाविकास आघाडीचे उमेदवार राहुलभाई मोठे यांना रसद पुरवली. ते महायुतीच्या विरोधात नव्हतं का? ती गद्दारी नाही का महायुती सगळं? दुसरा एक मुद्दा ह्यांनी मांडला की लोकसभेला ओमराजेंना तिथं 1.5 लाख मतं मिळाली आणि आपल्याला कमी मिळाली आणि मग तुम्ही निवडून कसे आला किंवा आताची मताची टक्केवारी काय? तुम्हाला सगळ्याला माहित आहे लोकसभेच्या वेळेस जी विरोधी लाट होती त्या विरोधी लाटेमध्ये राणा जगजितसिंह पाटील आमदार साहेब तुळजापूरचे यांचा सुद्धा मतदारसंघ 55,000 मायनस होता. मग राणा पाटलांनी काम केलं नाही का असा प्रश्न उपस्थित होतो. कुठल्याही निवडणुकीचा पुढच्या निवडणुकीची संबंध जोडणं हे कितपत योग्य आहे? आणि हे करत असताना यांनी प्रेस नोट काढत असताना आमचे मित्र दत्ताभाऊंच्या नावानं काढली. पहिल्यांदा तुम्हाला सगळ्याला कळलं की ही प्रेस नोट आली त्यांच्या नावानं अगोदर, पुन्हा त्यांनी त्याच्यात बाजूबाजू केली. मला म्हणायचं तुमची हिंमत असेल तर तुम्ही स्वतःच्या नावानं प्रेस नोट काढा ना. जुन्या कार्यकर्त्याला ज्यांचे संबंध आमचे चांगले त्यांना पुढे कशाला काढा? आणि ज्या पद्धतीनं यांनी हा कारभार केला या जिल्हा परिषद असो नगरपालिका असो या निवडणुकीमध्ये हे सगळ्यांना माहित आहे. कळंबची विधानसभा ही शिवसेनेला का सोडली तर तिथं शिवसेनेचं प्राबल्य म्हणून भारतीय जनता पार्टीतला कार्यकर्ता उमेदवार म्हणून दिला. ओके, काय अडचण नाही. पण आज जिल्हा परिषदेला सुद्धा नेताजी आबा पाटील जे की 17 ते 22 आमच्या बरोबर जिल्हा परिषदेमध्ये होते त्यांना उमेदवारी द्यावी पसंत. उर्वरित 2 उमेदवार शिवसेनेच्या तिकिटावर भाजपचे उमेदवार ही कुठली पद्धत आहे? आमचे तिथं कार्यक्षम पदाधिकारी नव्हते का? आमचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य तिथं असणारे त्या ठिकाणी ZPच्या ताकदीनं काम करणारे कार्यकर्ते तिथे होते ना आमचे. मग जाणीवपूर्वक जर तुम्हाला जर पक्षमोडीत काढायचं असेल आणि पक्षमोडीत काढणार असाल तर शिवसैनिक कदापि खपून येणार नाही. त्या पद्धतीने मी याला एक सूचना देतो. दुसरी महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितलं की माननीय शिंदे साहेबांना भेटायला आमचे 8 उमेदवार गेले नाहीत निवडून आलेले. अहो, ज्यावेळेस पक्ष बोलून त्यावेळेस आम्ही जाणार नाही ना. तुम्ही सांगायची किंवा तुम्ही आम्हाला आमंत्रण द्यायची काय गरज आहे? ज्यावेळेस पक्ष बोलली त्यावेळेस आम्ही पोहोचणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, आमच्या तिकिटावर निवडून आला तो आमचाच झाला, तुम्ही उचलून न्यायचं काय कारण आहे? कशामुळे नेला तुम्ही? आमचे 15
आजही आम्ही सांगतोय, सावंतसाहेब निवडणूक झाल्यापासून निकालापासून एक शब्द कुठं बोलले नाही. पत्रकाराला त्यांनी एकच सांगितलं, आमच्या पक्षाचे मुख्य नेते माननीय एकनाथभाई शिंदे जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे. असं म्हणल्यानंतर तुम्ही ह्या वाढ उठवायचं कारण काय? जाणीवपूर्वक तानाजीराव सावंतसाहेबांना बदनाम करायचं आणि त्या बदनाम करून आपली पोळी कशी वाचते ही बघायचं. आमचा आजही भाजपच्या कॅन्डिडेटला विरोध नाही. 1990 पासून मी शिवसेनेचं काम करतोय, मी पदाधिकारी म्हणून काम करतोय. त्यावेळेस पासून भारतीय जनता पार्टीची आमची युती आहे. मग त्याच्या निवडणुकामध्ये ज्यांनी आमच्या बरोबर काम केलं ते आजही लोक काम करतायत. मग मला एक सांगायचं तुम्हाला की आमच्या पक्षाची धोरणं ठरविणारे आमचेच पक्ष नेते असतील. आम्हाला आजही माननीय शिंदे साहेबांनी सांगितलं त्यांच्या घरातला उमेदवार द्यायचा आहे, आम्हाला काय अडचण नाही. जो पक्षनेता ठरविला म्हणजे एकनाथभाई शिंदे, श्रीकांत शिंदे असतील, जे आमचे प्रमुख नेते मंडळी ते ठरवतील ना त्या बाबतीत. आम्हालाही सल्ले द्यायचं काम ह्यांनी करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे. तिसरी महत्वाची गोष्ट, यांनी काम करत असताना जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये परांडा, भूम आणि वाशी या ठिकाणी आम्ही वेगळं लढलो म्हणजे एकटे लढलो. आमच्या बरोबर कुणी नव्हती आमच्या बरोबर कोणाची. त्याची कारण काय आहेत? नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस त्यांनी 3 महिन्या अगोदर सर्वपक्षीय आघाडी केली. आम्हाला कुठेही युती करायची किंवा आघाडी करायची असा विषय घेतला नाही. मग असं असताना आम्ही कसं म्हणायचं आम्ही तुमच्या बरोबर युती करू का? तीच पुनरावृत्ती त्यांनी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत करण्याचं योजना होतं. पण परिस्थिती अशी की 9 वर्षांनी झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका प्रत्येक कार्यकर्ता निवडणुकीला तयार प्रत्येक पक्षामधला प्रत्येकाला वाटायची ही जागा आपल्याला सुटली पाहिजे, त्यामुळे त्यांची युती झाली नाही. तर त्याचं ह्यांनी काय उठवलं की ह्यांनी एकत्र यायला लढू दिलं नाही. म्हणजे आरोप करताना किती चुकीचे करावे, आरोप करताना कसे करावे, एखाद्याला जाणीवपूर्वक बदनाम करायचं असेल तर ह्यांच्याकडून शिकावं. आज मला एकच सांगायचं, वारंवार आम्ही तेच सांगतोय, आमची भारतीय जनता पार्टीची युती करायला आम्हाला काही अडचण नाही. आमचे पक्षनेते जे ठरवतील किंवा आम्हाला निर्णय मान्य असेल त्याबद्दल आमचं दुमत नाही. आमचं वैयक्तिक मत आमचं घराणेशाहीला विरोधात होता. आमचं वैयक्तिक मत ते तर वैयक्तिक मताला आणि पक्ष याला काही ही राहत नाही. आमचं वैयक्तिक मत होतं की बाबा तुमच्या घरातलं अध्यक्ष कशासाठी, मग भारतीय जनता पार्टीचा कुणी अध्यक्ष करा नाही, एक महिला कुणी अध्यक्ष करा, मिळून सर्वसामान्यांना नाही. हीच सावंतसाहेबांची भूमिका होती. तरी सुद्धा पक्षप्रमुखांनी ठरवलं आमच्या पक्षनेत्यांनी नाही त्यांनाच करायचंय, आमची काय अडचण नाही. पण त्या अगोदर आमचे 15 सदस्य आमचे त्यांनी 2-3 पळवून नेले, त्यांचे आमच्या तिकिटावर निवडून आणलेले ते माननीय एकनाथभाई शिंदेकडे त्यांनी जमा करायला पाहिजे. आमचे उमेदवार नेता अधिकार काय? मला या ठिकाणी एवढंच सांगायचंय की ज्या पद्धतीनं सावंतसाहेबाला बदनाम करण्याचा कार्यक्रम चालू केलाय यांनी थांबविला पाहिजे. जाहीर मी ह्या गोष्टीचा निषेध करतो. आणि राणा पाटील साहेब जे आमदार आहेत तुळजापूरचे, जे भाजपचे नेते म्हणतात, त्यांना एक विनंती करतो, तुम्हाला जर प्रेस नोट काढायची असेल, पत्रकार परिषद घ्यायची असेल तर तुम्ही डायरेक्ट स्वतः घ्या आणि सावंतसाहेबांवर बोला. तुमच्यात जर तेवढी हिंमत आणि धमक असेल तर ह्या गोष्टीचा कार्यकर्त्यांना पुढे करून त्यांना काही बळी करू नका अशी एक विनंती माझी आहे. प्रथम तर मोठ्या संख्येनं आज इथं पत्रकार बांधव उपस्थित आहेत. सगळ्यांना मी नमस्कार, जय महाराष्ट्र करतो. मुळात आजची ही जी पत्रकार परिषद आहे ती बराचसा संदर्भ तुम्हाला तर माहीत आहे. आमचे जिल्हा प्रमुख असणारे आमचे मार्गदर्शक अण्णा साळुंखे यांनी पूर्ण संदर्भ आपल्याला दिलेलाच आहे. परंतु आमची काही थोडी खाजगीत अण्णांची आमची चर्चा झाली तर मुळात एक गोष्ट आपल्याला इथं जाणीवपूर्वक सांगू इच्छितो. आमचा हा लढा शिवसेना वर्सेस भाजप हा मुळातच नाही, ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. कारण आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब शिवसेनेचे मुख्य नेते आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमच्यासोबत असलेली राष्ट्रवादी या तिन्ही नेत्यामध्ये महाराष्ट्र लेवलला अतिशय चांगला संवाद आहे. कुठेही विसंवाद नाही. फक्त हा जो विषय आहे तो फक्त आमच्या जिल्ह्यापुरता मर्यादित आहे, हे फक्त तुम्ही लक्षात ठेवावं. आणि ह्या जिल्ह्यातलाही मूळ भाजप आणि शिवसेना हा वाद नाही, परत एकदा सांगतो. कारण भारतीय जनता पार्टी मुळात इथं ह्या जिल्ह्यामध्ये शिल्लक आहे का नाही. कालच्या दत्ता कुलकर्णी जे आहेत त्यांची जी प्रेस आहे ती स्वतः राणा जगदीशसिंह पाटील यांच्या मिळून आली
नंतर सांगण्यात आलं की चुकून आली. म्हणजे त्या गोष्टीतून असं दिसतं की इथं भारतीय जनता पार्टी कुठल्याही पद्धतीची शिल्लक नाही. त्यांचा जिल्हा प्रमुख असणाराची प्रेस नोट सुद्धा जर स्वतः राणाजी विजय पाटील त्यांच्या मेलूर पाठवत असतील तर ती तुम्हाला माहितच आहे, त्याचा काही वेगळा खुलासा करायची गरज नाही. मुळात काय झालं की ह्या जिल्ह्यामध्ये घराणेशाही आहे आणि घराणेशाही ह्या जिल्ह्याला लागलेली फार मोठी वाळवी आहे. आणि एक ह्या पाटील कुटुंबाची दावण आहे, त्या दावणीला जाऊन काही लोक जाणीवपूर्वक काही गोष्टी करण्याचं काम करत आहेत. मुळात मी एक गांभीर्याने एक गोष्ट इथं तुम्हाला जाणीवपूर्वक आज सांगत आहे. मुळात ह्या पाटील कुटुंबाने जिल्ह्यातल्या भाजप नेतृत्वानं एक एजन्सी नेमली. ती एजन्सी कोण आहे काय त्याचा खुलासा तुम्ही करू शकता, मी त्या एजन्सीचं नाव घेणार नाही. त्या एजन्सी आमच्या सुद्धा संपर्कात असतात, कारण जसं त्या पक्षाचं काम करतात ते आम्ही त्यांना कधीतरी काम दिलेलं असतं म्हणून त्यांच्यासोबत माझी चर्चा झाली. तर त्या एजन्सीने एक सर्वे केला. जवळपास 5-6 महिन्या अगोदर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या 5-6 महिन्या अगोदर सर्वे केला आणि त्या सर्वेमध्ये जवळपास 21 जागा ह्या शिवसेनेच्या निवडून येणाऱ्या त्यांनी सांगितल्या आणि 4 जागा ह्या संभाव्य सांगण्यात आल्या. आता तुम्हाला इथं रिझल्ट देतो. त्या 4 जागांमध्ये तुम्हाला सांगतो डिक्सळ गटामध्ये आमचे उमेदवार होते स्ट्रॉंग, तिथं आमचा उमेदवार दिला नाही. जाणीवपूर्वक त्यांनी आमचा उमेदवार डावलून तिथं भाजपचाच उमेदवार दिला, जो आज भाजपचा उमेदवार त्यांनी सत्कार घेत असताना सडीवर उचलून घेऊन गेलेला आहे, जो की धनुष्यबाणाच्या चिन्हावर आहे. दुसरी गोष्ट, डिक्सळ झाल्याच्या नंतर संदीप मडके हे आमचे जवळपास 2 टर्म जिल्हा परिषदेला सदस्य राहिलेले, त्यांना जाणीवपूर्वक डावललं. म्हणजे सर्वे केला. खामसवाडी गटात आमचे अमोल पाटील अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत होते, त्यांच्याकडे सगळे उमेदवार होते. परंतु जिथं जिथं शिवसेना स्ट्रॉंग आहे त्यांच्या सर्वेमध्ये जिथं जिथं शिवसेना पुढे दिसते तिथं जाणीवपूर्वक खच्चीकरण करा, ते लोक पाडण्याचं काम करा किंवा तिथं त्यांना विचारातच घेऊ नका. अशा पद्धतीनं आमच्यातलेच काही जे त्यांनी पाठवलेले घुसखोर आहेत, जे मल्हार पाटलाचे खिशे जोडे योजना जी मल्हार पाटलांना मागच्या वर्षी आणलेली आहे, म्हणजे मी खिसा टाकला की 5-50 आमदार बाहेर पडतात असं मल्हार पाटलाचं मागच्या 1 वर्षामध्ये स्टेटमेंट होतं. तर त्याच्या मल्हार खिशे झाड योजनेचे लाभार्थी असणारे लोक त्यांना जाणीवपूर्वक इथं देण्याचं काम केलेलं आहे. मुळात या सर्वेमध्ये काय होतं, त्या सर्वेमध्ये मला त्या एजन्सीच्या सगळ्या लोकांनी सविस्तर सांगितलं ना, जर स्वतंत्र लोक असतात तर तुमच्या 25 जागा आल्या असत्या, धनुष्यबाणाच्या ह्या 25 जागा आल्या असत्या आणि सोबत जरी लढलो असून समसमान जर वाटप झालं असतं, म्हणजे चांगल्या पद्धतीने सन्मानपूर्वक जर अर्ध्या जागा दिल्या असत्या तरी पण आमच्या 21 जागा आल्या असत्या. म्हणजे आज यांच्या 18 आल्या तर आज आमच्या 21 जागा आल्या असत्या आणि सत्ता एक हाती शिवसेनेची इथं धनुष्यबाणाची लागली असती, कारण हा धनुष्यबाणाचा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, की तुम्हाला काही वेगळं दाखवायची गरज नाही. या जिल्ह्यात आमचा एकमेव लोकप्रतिनिधी कोण आहेत या जिल्ह्यामध्ये तुम्ही विचार करा. पत्रकार तुम्ही सगळी समाज बांधवांना सगळ्यांना माहिती. या जिल्ह्यामध्ये आमचे एकमेव प्रतिनिधी म्हणजे तानाजी सावंत आहे. माननीय जिल्ह्याचे आम्ही भागी विद्यार्थी म्हणतो, कारण त्यांनी आल्यापासून ह्या 2.5 वर्षामध्ये जेवढा निधी ह्या जिल्ह्याला एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून दिला तो आतापर्यंतच्या इतिहासात कधीही कुठेही निधी आला नाही. हे तुम्हालाही मान्य करावं लागेल, सगळ्या जनतेला पण माहिती. पण असं एकमेव आमचे प्रतिनिधी असणारे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात काम करणारे आमच्या जिल्ह्याचे नेते तानाजी सावंत साहेबांना डावलण्याचं काम केलं जातं. जाणीवपूर्वक त्यांच्या विरोधात वावड्या उठवायच्या आणि त्यांचाच पुतण्या त्यांच्या विरोधात पुरस्कृतून उभा करायचा. मग ही गद्दारी दत्ता कुलकर्णी यांना दिसली नाही का? ही म्हणजे शिवसेनेचे पक्षाचे नेते असणारे त्यांच्या घरात त्यांचाच पुतण्या तुम्ही अपक्ष असणारा पुरस्कृत म्हणून उभा करता, ही गद्दारी दत्ता कुलकर्णी यांना दिसत नाही का? हा आमचा प्रश्न दत्ता कुलकर्णी नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही सांगताय किंवा भूमपरांडा वाशीमध्ये आमच्यासोबत विश्वासात घेत नाही. मुळात एक गोष्ट सांगतो, प्रत्येक संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुका चालू असताना ज्या त्या जिल्ह्यावर निर्णय सोडले होते, माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि त्यावेळेचे आपले अजितदादा असतील, त्या सगळ्यांनी त्या त्या जिल्ह्यामध्ये त्या त्या जिल्ह्याला निर्णय घेण्याचे अधिकार दिले होते. आणि त्याच धर्तीवर पुण्यामध्ये आता गेलेल्या निवडणुकातील दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र येऊन लढल्या. मग ते तुम्हाला जमतं, मग इथं धाराशिवमध्येच काय दुखतंय? दुसरी गोष्ट, चंद्रपूरमध्ये भाजप आणि उभाटाने एकत्र येऊन सत्ता स्थापन केलेली जमते, मग धाराशिवमध्ये काय दुखतंय तुमचं? हा आमचा मुळात प्रश्न त्यांना आहे. दुसरी गोष्ट, भूमपरांडा वाशीमध्ये तुम्हाला एक गोष्ट जाणीवपूर्वक सांगतो, भूमपरांडा वाशीमध्ये कसल्याही पद्धतीची भाजप नाहीच मुळात तिथं. जर तुम्ही युती करायची म्हणत असतात तुम्ही जागा किती दिल्या असत्या? आमच्या एकट्या तानाजी सावंत साहेबांनी 13 जागा लढल्या, 8 जागा 13 पैकी निवडून आणल्या, 2 जागा फक्त 2 आकड्याच्या सुद्धा पुढे गेल्या, तेवढ्या फरकानं पडल्या, म्हणजे जवळपास 10 जागा आल्या असत्या. आणि तो पुतण्या पण तानाजी सावंतचा पुतण्याचा येतो अपक्ष असणारा. एकाही ठिकाणी भाजपचं कसलंही तिथं पाठबळ नसताना तुम्हाला कशासाठी? जर आमचं पाठबळ तुम्हाला आमच्या ह्या कळम धाराशिवमध्ये दिसत नाही, तुळजापूरमध्ये दिसत नाही, तर भूमपरांडामध्ये तुमचं अस्तित्वच नाही, तर तुम्हाला सोबत घ्यायचं काय? विश्वासघाती तर खरे तुम्ही आहेत. दुसरी गोष्ट, धाराशिव नगर परिषदेत तुम्ही जाणीवपूर्वक आमचा कार्यक्रम केला. राष्ट्रवादीकडून तुम्ही काय केलं? इथं पारंपरिक लढाई कुठली होती? शिवसेनेचा बालेकिल्ला होता. लढाई कशी व्हायला पाहिजे होती? उभाटा वर्सेस एकनाथ शिंदे साहेबांची आमची शिवसेना व्हायला पाहिजे होती आणि खरी लढाई तीच होती.
तरी पण तुम्ही काय केलं, जाणीवपूर्वक राष्ट्रवादीमधून राष्ट्रवादीला जागा सोडायला लावली आणि तुमच्या घरातला उमेदवार तुम्हाला घरी नाही तुमची टिकून ठेवायची होती म्हणून तुम्ही अर्चनाताईंना तिकीट दिलं आणि अर्चनाताई जाहीर बोलल्या मी कशासाठी राष्ट्रवादी वाढवू, फक्त तेवढं बोलल्या आणि लोकांनी त्यांना भरघोस मतानं पाळलं फक्त त्यांच्या बोलण्यामुळं. एकही राष्ट्रवादीचा मतदार त्यांच्या पाठीशी उभा राहिला नाही. शिवसेनेनं भाजपनं आम्ही जातीनं काम केलं पण राष्ट्रवादी अख्खी बाजूला पडली. शरदचंद्रजी पवार साहेबांना म्हणणारा, अजितदादांना म्हणणारा जो त्यावेळेचा घटक होता त्या पूर्ण घटकानं फक्त त्यांच्या एका स्टेटमेंटमुळं, त्यांच्या बोलघेवड्याच्या स्वभावामुळे त्यांना पाळलं. दुसरी गोष्ट ती झाल्याच्या नंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू का, आणखी काय केलं, तानाजी सावंत साहेबांचे कार्यकर्ते कोण आहेत, अजित लाखाळ. अजित लाखाळ हा तानाजी सावंत साहेबांचा तुम्हाला आज सांगतो ते सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे, हा मानसपुत्र आहे. अजित लाखाळ हा त्यांचा मानसपुत्र असताना त्याला एकतर त्याच्या विरोधात तिथं अजित पाटील उभा केले होते, त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला, परंतु पक्षातले जे दिलीप मेत्रे नावाचे अपक्ष उभा केले. परंतु त्यांनी काय केलं, ठीक आहे अजित तर आपल्याकडे आला, अजितला आपण तिकीट दिले तर काय करायचं, अजितला एकच अट घालायची की तानाजी सावंत साहेबांचा फोटो नको. तुम्ही सगळ्यांनी त्या अजित लाखाळांच्या निवडणुकीमध्ये बघा, मी स्वतः त्या स्टेजवर होतो, जाणीवपूर्वक तिथं बोललो नाही विनाकारण आमचीच चव्हाट्यावर नको म्हणून. परंतु त्या दिवशी काय केलं, अजित लाखाळनं काय केलं, त्या बॅनरवर जिल्हा परिषद निवडणुकीच्या बॅनरवर मल्हार पाटलांचा फोटो आहे, अर्चनाताईंचा फोटो आहे, आमदार राणाजी सिंह पाटील यांचा फोटो आहे, डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचा फोटो आहे. काय हरकत नाही, एखादा फोटो टाकायला पाहिजे होता ना. तुम्ही एकाच घरात नाही 4-4 फोटो टाकता आणि तानाजी सावंत साहेबांना डावलेला होता. म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला, पुतणे विरोधात उभा करायचा आहे. तानाजी सावंत साहेबांचा मानसपुत्र त्याला शून्यातून निर्माण जी विश्व अजित लाखाळांनी निर्माण केलं ती तानाजी सावंत साहेबांच्या माध्यमातून आणि त्यांच्या आशीर्वादाने केलं. आज अजित पण मान्य करतो, ती काय डावलत नाही, आमच्यामध्ये वाद नाही. परंतु पुतण्या विरोधात घालायचा तुम्हाला, मानसपुत्र असणारा सुद्धा तुम्ही त्याला फोटो टाकू द्यायचा नाही आणि त्या अटीवर त्यांनी त्याला निवडणूक लढवली आणि नंतर त्याचं काम केलं. दुसरी गोष्ट, ढुकीमध्ये काय केलं, तुकाराम शिंदेने काय केलं, आमच्या पंचायत समितीला तानाजी सावंत साहेबांचा फोटो बॅनरवर टाकला. तुम्ही काय केलं, तुकाराम शिंदेला पाडण्यासाठी निहाल त्यागी नावाचा भाजपचा माणूस उभा केला. ही गद्दारी दत्ता कुलकर्णी यांना दिसत नाही, ही स्पष्ट आहे ना. प्रेस तर राणा पाटलांच्या इकडून स्वतः स्पष्ट हे तर बोललोच मी तुम्हाला. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे बोलत असताना आमचे पालकमंत्री तुम्हाला सतत विनवणी करत होते, ही गांभीर्यानं बोलतोय. पालकमंत्र्यांनी आम्हाला विनवणी केली, तुम्ही शिवसेनेकडून थोडं शांत राहा. पहिल्या दिवशी आल्या काय झालं काय झालं त्या गोष्टी मी परत येणार नाही, त्या गोष्ट रिपीट करायची गरज नाही. परत त्यांनी तिथं त्यांच्याकडे जाऊन विनवणी केली, तर त्यांच्या विनवणीला कुठंही न जुमानता आमच्या राजन साळवींना तर त्यांनी काय बुजवूनच बनवलं तुम्हाला खरं सांगतो. आणि राजन साळवी सुद्धा शिवसैनिकासारखं लढले नाहीत की आमचं दुःख नाही. खरं तर शिवसैनिकाला लढणारा शिवसैनिक हा संपर्क प्रमुख हा खरा शिवसैनिक आम्हाला हवा आहे. तो राजन साळवीच्या माध्यमातून लढताना कुठं दिसला नाही, हे आमचं पण अंतर्गत सुट नाही, हे पण आम्ही पक्ष नेतृत्वाला बोलून दाखवलेले. पालकमंत्र्यांना यांना जुमानायचं नाही, वेळोवेळी तोंड घशी पाडायचं, तोंडावर पाडायचं. दुसरी गोष्ट, दत्ताभाऊ तुमच्या कडून आम्हाला मुळात अपेक्षा नाही, कारण दत्ता कुलकर्णी असतील, नितीन काळे असतील, एक स्वतंत्र विचारधारेची स्वतंत्र स्वतःची विचारधारा असणारे आणि पक्षाची विचारधारा मांडणारे लोक आहेत. परंतु अशा लोकांना सुद्धा बुजवणं बनवण्याचे काम केलं. ते सतत धनकवडीच्या ऑफिसला, तानाजी साहेबांच्या ऑफिसला येऊन भेट घेत असतात. आणि ही मुळात प्रेस जर दत्ता कुलकर्णी यांच्या मोबाईलवरून आली असती, त्यांच्या व्हॉट्सअपवरून आली असती तर आम्ही समजून घेतलं असतं. पण दत्ता कुलकर्णी सारखा माणूस भाजप पक्षाचा, जिथं पक्ष संघटना मजबूत समजली जाते, अशा भाजपमध्ये सुद्धा पक्ष संघटनेला अर्थार्थी कसलंही व्हॅल्यू राहिलेलं नाही, हे दत्ता कुलकर्णी यांच्या राणा पाटील यांनी पाठवलेल्या प्रेस नोटमधून दिसून येते. दुसरी गोष्ट, आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी काय सांगितलं होतं की आमदाराच्या, खासदाराच्या आणि नेत्याच्या घरात कुठलीही उमेदवारी द्यायची नाही. दत्ता कुलकर्णी यांना माझं एकच सांगणं आहे, बसवराज पाटील काय बोलले की आमदार आणि खासदाराच्या घरात निवडणूक कुठलीही तिकीट दिलं जात नाही, कुठलीही निवडणूक लढली जाणार नाही. मग आम्हाला एक गोष्ट सांगा, तुमचेच देव, तुमचेच बसवराज पाटील यांच्या विचाराची प्रतारणा दत्ता कुलकर्णी करतात का राणा जगजितसिंह पाटील करतात, हे दत्ता कुलकर्णी आम्हाला याचा खुलासा करणं आवश्यक आहे. माझा हा मीडियाच्या माध्यमातून जाहीर प्रश्न आहे की प्रतारणा कोण करतंय हे तुम्ही बघितलं पाहिजे. दुसरी गोष्ट, भाजपच्या सुद्धा गटात काय घडलं तुम्हाला सांगतो, त्याच्यामध्ये काही घराणेशाही कशी आमच्यावर लादली गेली की आसुरी प्रवृत्ती काही ठिकाणी मास दाखवते, त्याचं सुद्धा मी तुम्हाला एक थोड्या रेकॉर्डिंग दाखवणार आहे. आसुरी प्रवृत्ती काय म्हणतोय, जाणीवपूर्वक म्हणतोय, ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. भाजपच्या सर्वसाधारण असणाऱ्या राहुल पाटील सास्तुरकर असतील, हे सर्वसाधारण संताजी पाटील चालुके असतील, कोणला इतर प्रवर्गातला त्यांनी उमेदवार जाणीवपूर्वक दिला. कारण जर सर्वसाधारण तिकिटावर जर भाजपचे 3-4 लोक निवडून आले तर मग उद्या ह्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषद अध्यक्षपदावरती दावा करतील. हे दुखणं आमचं नाही हो, हे दुखणं भाजपचं आहे, ह्या धाराशिव जिल्ह्यातल्या प्रत्येक जनतेचं आहे. हे घराणेशाहीचं जी माकड आमच्या पोकांडी बसलोय का, ह्या प्रत्येकाचं दुखणं आहे हे घराणेशाहीचं. त्यांनी काय केलं, आमचेच नाही पण भाजपमधले सुद्धा जे सर्वसाधारण महिलेच्या जागेवर उभा होते ते सुद्धा शीट पाडण्याचं काम ह्या भाजपनं केलं. हे मी इथं जाहीर सांगतो.
दुसरी गोष्ट, सरोजिनी राऊत आहेत तुमच्या मूळ भाजपच्या विचारच आहेत ना, त्यांना पंचायत समिती सुद्धा तिकीट देत नाही तुम्ही का? त्यांचं भाजपसाठी योगदान नाही काय? कुठलाही उमेदवार असायचा तो माझी हुजरीगिरी करतो, माझी मुजरीगिरी करतो, उचलायचा, त्याला ह्या पक्षातून तिकीट दे, त्या पक्षातून तिकीट दे, अशा गोष्टी कशासाठी करता तुम्ही? जाणीवपूर्वक ह्या गोष्टी करायच्या. जसा शिवसेनेवर महायुतीत अन्याय होतोय तसाच भाजपमधल्या सुद्धा बऱ्याचशा पदाधिकाऱ्यांवर अन्याय होतोय ह्या घराणेशाही लादल्यामुळं. आणि घराणेशाही भाजपच्या विचारधारेला मान्य नाही, हे आम्हाला मान्य नाही, हे पण इथे सांगतो. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर दुष्काळी जिल्हा असणारा, आकांक्षी जिल्हा असणारा तुम्ही धाराशिव जिल्हा राजकीय पटलावर कोणी आणला? आम्ही विद्रोह करून आणला का? अजिबात नाही. जरी आम्ही विद्रोह करून महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय पटलावर हा धाराशिव जिल्हा आणलेला असला तरी पण तुम्ही आमचे दोन जे शिवसैनिक दोन आहेत, जे शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावर जे दोन लोक निवडून आले, ते प्रचाराच्या नंतर निवडून आले आणि मिरवणुकीतून तुम्ही त्यांना उचलून घेऊन गेलात. ही वेळ तुमच्याकडे त्यांच्यावर उचलून घेऊन जाण्याची वेळ काय यावी? दुसरी गोष्ट, जगातलं सर्वात मोठं बंड करणारे एकनाथ शिंदे साहेबांचे कार्यकर्ते आम्ही. आणि एकनाथ शिंदे साहेबांचे कार्यकर्ते जर तुम्ही निवडून आलेले दोन सदस्य जर तुम्ही घेऊन जात असाल तरी कुठल्या पद्धतीने आणि तुम्ही कुठं वाटचाल करताय? ही कुठली आसुरी प्रवृत्ती आहे तुमची? ही लोकशाहीला घातक आहे. आमचे 2 सदस्य घेऊन जाण्याची हिंमत जर तुमची होत असेल तर येणाऱ्या काळामध्ये आम्हाला शिवसैनिक म्हणून एखादं लोकशाही मार्गाने आंदोलन करावं लागेल. कारण तुमच्यासारखं तर आम्ही लढू शकत नाही लोकशाहीवर पायदळी तुडून. आम्ही येणाऱ्या काळात जर वेळ आली तर की 2 सदस्य आमचे लवकरात आमच्या सोबत लवकर आले नाहीत तर आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू आमचे 2 सदस्यांनी गायब केलेत म्हणून. दुसरी गोष्ट, तुम्ही आम्हाला 2 दिवसापूर्वी पोस्ट टाकल्या, तानाजी सावंत साहेबांचा जुना फोटो राणाजी शिंदे पाटील साहेबांसोबतचा व्हायरल केला, खोट्या वावड्या उडवायला चालू केल्या. रवी सरांचे तुम्ही जुने व्हिडिओ टाकले, महायुतीतच आम्ही लढलो, महायुतीतच सत्ता बसणार, पण रवी सरांनी कुठेही तुम्हाला दुजोरा दिलेला नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही सांगता की आमच्यासोबत 36 आहेत. माझं एक स्पष्ट मत आहे आणि तर समोर चेहरे थोपाडे घेऊन बसलोत ना आमचे 36 लोकांचे चेहरे दाखवा ना मला. आमचं स्पष्ट मत काय आहे, त्यांचा किमान समोरून फोटो घ्या, छाती ठोकून सांगा ना आम्ही 36 लोक आहेत. काय तुम्हाला नेमकी अडचण कशाची 36 लोकांची तोंड दाखवा? जर 36 लोक असेल मॅन्डेट तुमच्या बाजूने तर सत्ता स्थापन करा ना. मॅन्डेट दाखवा आणि सत्ता स्थापन करा, कुणाची अडचण आहे? तुम्हाला शिवसेनेला सोबत घ्यायचं नाही तर करा, ते पण करा. आम्ही आज तुम्हाला जाहीर सांगतो, आमच्या सोबत पण 28 लोक आहेत. कोण आहेत, कसे आहेत, काय आम्हाला सांगायची गरज नाही. वेळ आली एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि आदेशाची, तानाजी सावंत साहेब फक्त वाट बघताय. तानाजी सावंत साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांचा जर आदेश आला की हे करा तर नक्कीच या येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये, 8-15 दिवसांमध्ये शिवसेनेचा जिल्हाध्यक्ष हा धाराशिवच्या जिल्हा परिषदेवर बसलेला दिसेल. फक्त आणि फक्त तानाजी सावंत साहेब शांत आहेत, फक्त एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशामुळे. आणि जर हे लवकरात लवकर तुमचं पक्षाचं नेतृत्व जवळपास 2.5-3 तास नंदनवनला बांधल्यावर मी तिथे समोर हजर होतो, 3 तास एकनाथ शिंदे साहेबांची वाट बघत होतो. परंतु फक्त तानाजी सावंत साहेबांनी बोलले, आम्ही बोललो, आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आमची भूमिका मांडली. साहेब ह्यांच्यासोबत चर्चा करायची तर करा, अडचण नाही, पण पहिले आमचे 2 जिल्हा परिषदेचे मेंबर आहेत, त्यांनी जे गाईड केलेले सैन्यवर नेले त्यांना पहिला आमच्यावर पोच करा आणि नंतर करा. आणि ही विनंती आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी ऐकून घेतली आणि त्यांना भेट दिली नाही. मुळात दुसरी गोष्ट, आता सांगितल्यासारखं आमच्याकडे पण 28 आहेत, त्यांच्याकडे 36 आहेत. म्हणजे समीकरण 28 आणि 36 आकडेवारी किती होती मला समजायला तयार नाही. विनाकारण जिल्ह्यातल्या लोकांना त्यांनी संभ्रमित करायचं काय कारण नाही. परंतु जिल्हा दुष्काळी राहण्याची कारणे ह्या जिल्ह्यातल्या काही नेत्यांची मानसिकता दुष्काळी आहे. मानसिकता दुष्काळी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो. ह्या दत्ता कुलकर्णी यांना मला एवढंच सांगणे, तुम्ही स्वतःचा कारखाना उभा केला, आज चांगला चालतोय ना. मग ह्या जिल्ह्याला आलेला 276 कोटीचा निधी तुमच्या आमदार राणाजी शिंदे पाटील यांनी वरच्या पक्षश्रेष्ठींना, पक्ष नेतृत्वाला बोलून थांबवला. हा जिल्हा दुष्काळी नाही, हा जिल्हा आकांक्षित नाही. जर तो 276 कोटीचा निधी जर जिल्ह्यात खर्च झाला तर ह्या जिल्ह्याचा विकास होणार नाही. 4 कार्यकर्ते, 4 पदाधिकारी तुम्हाला पोचले जाणार नाही. पण ह्या जिल्ह्यातल्या नेतृत्वाला घराण्याशी टिकून ठेवण्यासाठी हा कार्यकर्ता कुठलाही सक्षम होऊ द्यायचा नाही, कुठलाही कार्यकर्ता पुढे जाऊ द्यायचा नाही. त्याच्यासाठी ह्यांना 276 कोटी निधीला ह्यांनी स्थगिती दिली. मला वाटतं दत्ताभाऊ कुलकर्णीमध्ये यांच्या जर हिंमत असेल तर त्यांनी त्यांच्या राणाजी शिंदे पाटलांना बोललं पाहिजे आणि आदरणीय देवाभाऊंना सुद्धा बोललं पाहिजे. ह्या जिल्हा दुष्काळी आहे, तुम्ही 276 कोटीच्या निधीची तुम्ही जी आहे ही तरतूद केलेली, तिला म्हणजे स्थगिती दिली, ती लवकरात लवकर उठवावी. दुसरी गोष्ट, आपली दळबद्दी मानसिकता घ्यायची. ह्या जिल्ह्यामध्ये आकांक्षित असताना इथं कुठली एमआयडीसी आली नाही. कोडगावमध्ये साधी एक एमआयडीसी आली आणि त्या एमआयडीसी मध्ये फक्त सोलारचा प्लांट आहे. आज तुम्हाला जाहीर सांगतो, त्या दिवशी बोललो, सोलार हे प्रत्येकाच्या घराच्या छतावर बसलंय. आदरणीय देवेंद्र भाऊंनी त्यांच्याकडे खाता आहे त्यावेळेसपासून प्रत्येक शेतकऱ्याला मागेल त्याला सोलार दिलंय.
शेतात सोलार आहे, घरावर सोलार आहे, सबसिडी दिली 90% 95% सबसिडी दिली. आणि तुम्ही सोलार प्लांट आणला त्या कौडगाव मेडिसिनला सांगताय. साधी चॉकलेटची कंपनी आणली का? साधी पिठाची चक्की तुम्ही उभा केली का? हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, युती कुठं करायची काय नाही. युती विषय तुमचा ठीक आहे. बरं, दुसरी गोष्ट आमचं तेच म्हणणं आहे की बा युती कुठं करायची हा आणि कुठं नाही हा त्या जिल्ह्याच्या नेतृत्वावर सोडलेला विषय होता. पण त्याच्यानंतर तानाजी सावंत साहेबांनी जर युती केली नसती, ते सेपरेट लढले, ते जाहीर लढले, लपून शकून लढले नाही. ही गोष्ट सांगत असताना मला एकच गोष्ट आपल्याला सांगायची की सावंत साहेबांना आणि शिवसेनेला डिवचण्याचं काम करू नका. आतापर्यंत तुम्ही आमच्यावर खूप अन्याय केलेला आहे. प्रत्येक वेळी आम्ही ठेचा खाल्लेला आहे. नगरपालिकेमध्ये तुम्ही धाराशिवच्या नगर परिषदेमध्ये काय केलंय त्याचा इतिहास असताना आम्ही तुमच्यासोबत घरोबा कायसाठी करायचा? जाणीवपूर्वक तुम्ही आम्हाला बाहेरची वाट दाखवताय, निवडणुकीच्या अगोदर तिकीट वाटपात दाखवताय, निवडून आल्याच्या नंतर सुद्धा सत्ता स्थापन करताना आमच्याशिवाय तुमची सत्ता स्थापन करण्याची लक्ष नाही. ही जर माहिती सत्ता तुमची असेल तर येणाऱ्या काळामध्ये शिवसैनिक तुम्हाला सोडणार नाही. एवढंच मला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मंगळ पाटलाचा लाभार्थी नेमकं कोण आहे? भरपूर आहेत लाभार्थी. कोण नाव सांगा ना त्याची. कळम धाराशिवच्या विधानसभेला हा त्यांचाच कार्यकर्ता विधानसभेला देण्यात आला, त्यांचाच लाभला. आता विधानसभेचा सदस्य कोणाचं तुम्हाला माहिती, त्याचं काय नाव घ्यायची गरज आहे? विधानसभेचा सदस्य उमेदवार भाजप बरोबरचे सदस्य गेले तुमचे, भाजप बरोबरचे सहलीला सदस्य गेले शिवसेनेचे. आमचा एकही सदस्य त्यांच्यासोबत गेलेला नाही. 2 सदस्य जे भाजपचे मूळ होते, आम्ही हेच सांगत होतो, मूळ भाजपचे लोक त्यांनी धनुष्यबाणाच्या चिन्हावर उभा केले जेणेकरून उद्या सत्ता स्थापन करण्यासाठी आपल्याला सांभाळता येईल. त्यांच्यावर कारवाई करणार नाही शिवसेना. आम्ही सांगितलं ना, पक्ष नेतृत्वानं आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना सांगितले, तानाजी सावंत साहेबांना सांगितले, साहेब आपले 2 मेंबर गायब आहेत, ते घेऊन गेलेले. पहिले त्यांना आपल्याकडे सोडायला सांगा आणि नंतर त्यांच्यासोबत युतीची माहितीची काय चर्चा करायची ती नंतर सत्ता समीकरणाची चर्चा होईल. दत्तांना तुम्ही मगाशी बोलताना असं बोलला की भारतीय जनता पार्टी बरोबर युती करायला आम्हाला अडचण नाही. आणि नेमकं वाद कशासाठी चालू आहे? भारतीय जनता पार्टी बरोबर युती करायला आम्हाला अडचण नाही. आम्ही फक्त घराणेशाहीला विरोध केला. आम्ही सर्वस्वी सगळी जबाबदारी माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्यावर सोपविली. तुम्हाला जो निर्णय योग्य वाटतो तो तुम्ही घ्यावा या पद्धतीने आम्ही त्यांना सांगितले. पण आमची जी वैयक्तिक भावना आहे की आज आम्ही 1990 पासून भारतीय जनता पार्टीबरोबर काम करतोय. आमच्यात कधी असा भेदभाव झाला नाही. फक्त आम्ही निवडणुकीच्या काळात बोललो, आम्ही सावंत साहेब बोलले, आम्ही बोललो की घराणेशाही नकोय. पण ते सुद्धा निवडणुकीच्या निकालानंतर आम्ही कुठेही प्रेस नोट किंवा कुठेही पत्रकाराला स्टेटमेंट दिलेलं नाही. आम्ही आजही म्हणतोय की आजही एकनाथभाई शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. आता ह्यांना वाटतंय की हे जरी बोलले तरी आपल्याला विरोध करतील. आता प्रत्येकानं आपापल्या पक्षाचा जिल्हाध्यक्ष व्हावा ही भूमिका ठेवणं चुकीचं नाही. आणि आज आम्ही त्या रेसमध्ये आहोत. आमचे 15 सदस्य निवडून आलेले आहेत. आणि मग जर तुम्ही यांना जी करायचं होतं की स्वतःचे उमेदवार धनुष्यबाणावर निवडून द्यायचे, आमचे सक्षम उमेदवार त्या ठिकाणी असताना सुद्धा त्यांना डावलून तुमच्याची माणसं दिली. मग देताना जर आडबाजू तर द्यावा, नेताजी पाटलासारखी माणसं द्यावं, अशी माणसं दिली. मुद्दा असा आहे की तुम्ही घराणेशाहीला विरोध म्हणताय, पुन्हा म्हणता सत्तेत पाठिंबा देऊ. अर्चना पाटील यांचं नाव जर आलं तर त्यांना तुम्ही पाठिंबा देणार? नाही, पक्षाला सांगितलं तर द्यावंच लागेल ना. पक्षाच्या निर्णयाच्या पुढे आम्ही नाही. पक्ष निर्णय जो घेईल तो आम्हाला मान्य असेल. आमची वैयक्तिक भूमिका आम्ही मांडली की आम्हाला आमचा घराणेशाहीला विरोध आहे. पण पक्ष निर्णय, युती, महायुती, सगळ्या गोष्टी टिकविण्यासाठी, सगळ्या गोष्टी करण्यासाठी जे पक्षाला योग्य निर्णय घ्यावे लागतील ते घेतले तरी आमची काय अडचण नाही. कोण असेल अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून? शिवसेनेकडून आमच्याकडे 4 महिला आहेत, 5 महिला आहेत सक्षम. रवी सरची मंडळी आहे, अजून 2-3 महिला आहेत सक्षम. आमच्या राहुल डोकीची आहे. आमच्याकडे महिला 50% निवडून आलेच नाही येतात. तुमची घराणेशाहीचे उमेदवार आहेत कुठं रवी सरचे काय आम्ही असं म्हणत नाही. आम्ही एक नाव सांगितलं का? आम्ही काय म्हणलो तुम्हाला? आमच्याकडे 4-5 महिला आहेत. आणखी एक गोष्ट बोलायची राहून गेली मागायची माझी. ज्यावेळेस माझं निलंबन झालं, ज्या गोष्टी घडल्या, जे विद्रोह केला, ते बंधन होतं. मुळात ते बंधन होतं, तो पक्षांतर्गत विद्रोह होता आणि तो आम्ही समोर मांडला. ज्या दिवशी निलंबन झालं त्यावेळेस मला भाजपच्या लोकांकडून माझं निलंबन झाल्याच्या नंतर त्या दिवसभरामध्ये आसुरी आनंद व्यक्त करण्यात आलाय. आज माझ्याकडे काही कॉन्ट्रॅक्ट कोणी देत, अक्षरशः वाल्मिक कराडच्या भूमिकेत राहून मला जीव मारण्याच्या, कमराच्या खाली गायब करण्याच्या भाषा काही लोकांनी करण्यात आल्या. ही तुम्हाला इथे जाणीवपूर्वक सांगते. फक्त आज वेळ नाही, मी पूर्ण पुरावे कॉन्ट्रॅक्ट काय ती वेळ आल्यावर दाखवून देईल. परंतु खरी गद्दारी जी सांगितली, खरी गद्दारी कोण करतंय
ते आम्ही दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी जर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथजी शिंदे साहेबांची भेट घेऊन नाही सांगितलं तर आम्ही आज पूर्ण पक्षाची टीम, पूर्ण पदाधिकारी मिळून आम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत, आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब यांची भेट घेणार आहोत, तसेच सुनेत्राताईंची सुद्धा भेट घेणार आहोत. आणि इथे जे घडतंय आणि ज्या कशा पद्धतीनं आमच्यावर अन्याय होतो आणि कशा पद्धतीनं महायुतीत ही काय गोष्टी घडतायत, आलबेल आहे, त्या सगळ्या गोष्टी आम्ही दत्ताभाऊ सहित ह्या सगळ्या दत्ता कुलकर्णी असतील आणि घराणे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पक्ष नेतृत्वाला, तिन्ही पक्षाच्या पक्ष नेतृत्वांना भेटून ह्या गोष्टी सांगणार आहोत आणि तक्रार करणार आहोत. आज मी तुमच्या माध्यमातून जाहीर सांगतोय. मग जे आपण 28चा आकडा सांगितला त्यात नेमकं कोण कोण आहे 28च्या आकड्यामध्ये? नाही ते आम्ही आता सांगू शकत नाही. नाही त्यांनी फोटो दाखवला 36चा, त्यांनी मागचा फोटो टाकलाय, आम्ही फ्रंटचा पण टाकणार नाही. काय त्यांनी ज्यावेळेस 36 लोकांचा फोटो असा समोर वरून हात वर करून टाकून हात वर करून त्या दिवशी आम्ही 28चा आकडा दाखवला. ते आमची सत्तास्थापनाची आमची अंतर्गत गोष्ट आहे. नाही चंद्रपूरमध्ये काय झालंय, पुण्यात काय झालंय, तसं धाराशिवमध्ये घडू शकतं ना. आता मी बोलणार नाही त्याच्यातून, तुम्हाला सांगतो घडू शकतं. घडू शकतं पण असं काय चर्चा झाली नाही. हा किती दिवसात होईल अध्यक्ष, किती दिवसात मिळेल आपल्याला? अजून हे बघा, अजून नोटिफिकेशन निघालेलं नाही आणि नोटिफिकेशन निघाल्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे पहिल्या पंचायत समितीच्या सभापती निवडे होते 7 दिवसात आणि तिथनं पुढे 4 दिवसात. म्हणजे साधारण आज जरी नोटिफिकेशन निघलं तरी आजपासून 12-13 दिवस लागणार. त्यामुळे आज हे लांबचा विषय आहे. फक्त आपल्याला अर्जंट प्रेस नोट काय घ्यावी लागली तर विनाकारण सावंत साहेबाला बदनाम करण्याच्या हेतूनच जो काय त्यांनी प्रेस नोट काढली त्याच्यामुळे घ्यावं लागली. ह्या प्रेसमध्ये शेवटचा एक मुद्दा मला बोलायचा राहून गेला. त्यांनी सांगितलं की महायुतीतल्या कार्यकर्त्याच्या भावना दुखवल्या गेल्या म्हणून सांगितलं की आम्ही जे काय केलं त्याच्यामुळे ह्यांची भावना दुखवल्या. मग ह्यांनी जी एवढं कांड केलंय नगरपालिकेपासून ह्याचं शिवसैनिकाला किंवा जुन्या भाजपला काहीच वाटलं नाही असं वाटतंय का? एका माणसाची भावना दुखवली असेल, मान्य करतो आम्ही, कारण त्यांना त्यांचा हट्ट पूर्ण करण्यासाठी अडथळा येत असेल त्याच्यामुळं. पण भारतीय जनता पार्टी शिवसेना जी जिल्ह्यामधली आहे, मला वाटतं की जुने आमच्या विचाराचे कोणाची भावना ह्या पद्धतीनं दुखवू शकत नाही. कारण का त्यांना महायुती टिकलीच पाहिजे असं वाटतंय. महायुती टिकणारच आहे. आम्ही काय महायुतीला तडे जाणार असा विषय केला नाही. टोटल सगळ्या पक्षांनी मिळून सावंत साहेबाला, एकनाथ शिंदे साहेबाला, आम्हाला परंडा नगरपालिकेत टार्गेट केलं, बोम नगरपालिकेत टार्गेट केलं, जिल्हा परिषद पंचायत समितीला टार्गेट केलं 3 तालुक्यामध्ये, तरी आम्ही कुठं वाच्यता केली नाही. आणि इकडे सांगितलं की महायुतीत आम्ही तिथं लढतोय. कोण महायुतीत होतं तुम्ही जरा चौकशी करा ना. मग त्या विरोधात लढत असताना त्यांना रसद कुणी पुरविली त्याची पुरावे आहेत आमचे पैसे. मग सगळ्याच गोष्टी काढायच्या म्हणलं तर तो लांब जातो विषय. मी या ठिकाणी एवढंच सांगतोय की तानाजी सावंत साहेबाला जे बदनाम करण्याचं षडयंत्र चालू आहे त्याच्याबद्दल मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आणि ह्या चांडाळ चौकडीने ही गोष्ट थांबविल्या पाहिजेत. एवढं या ठिकाणी तुमच्या माध्यमातून सांगू. जाणीवपूर्वक जर अख्खा जिल्ह्यामध्ये जर स्वतंत्र शिवसेना लढली असतील, जर तानाजी सावंत साहेबांच्या नेतृत्वात लढली असतील, ज्या पद्धतीने भूम परांडा वाशीमध्ये यांची वातावत झाली का, अख्ख्या जिल्ह्यात तशीच वातावत होणार ह्याची भीती त्यांना होती. आणि शिवसेना संपवण्यासाठी हा रचलेला घाट आहे. एक नेता खालच्या थरातला तळागाळातल्या नेत्यापासून वरच्या तळातल्या तानाजी सावंत साहेबांच्या नेतृत्वापर्यंत सुद्धा त्यांना जाणीवपूर्वक त्यांची प्रतिमा मलिन करण्याचं काम हे जाणीवपूर्वक करत आहे. पण जिल्ह्यात काय किंवा महाराष्ट्रात काय गेल्या अनेक वर्षापासून महायुती कायम असते, पण गेल्या 4-5 वर्षात महायुतीमध्ये अशी भीत का आली? त्याला कोण जबाबदार आहे नेमकं? काही लोक असे राणादादा पाटलासारखे स्वार्थी म्हणा, स्वतःलाच पाहिजे असे लोक ह्यामध्ये समाविष्ट झाल्यापासून भाजपवाले असे आरोप करतात की सावंत साहेब याला जबाबदार आहे. त्यांनी उदाहरण द्यावं ना. मग आम्ही जसं सांगतो 4 वेळेस की लोकसभेच्या वेळेस तीच परिस्थिती झाली की पूर्ण लोकसभेला या उमेदवाराच्या विरोधात पूर्ण मतदारसंघात ना महाराष्ट्रात तीच परिस्थिती पडझडीची होती. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी ती झालं. मग विधानसभेला कुणी कोणाला मदत केली, विधानसभेला कुणी कोणत्या उमेदवाराला मदत केली, नगरपालिकेला कुणी कोणाच्या माणसाला मदत केली, जिल्हा परिषद पंचायत कोणी केली. जो न देखे रवी तो देखे कवी. तुम्ही पत्रकार मध्ये कवी आहे, तुम्ही बघायला चौकशी करू. अरे या बाबतीत आमची भूमिका काय विषय नाही. कारण आमच्या ज्या काय अडचणी आहेत आम्ही एकनाथभाई शिंदे, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमोर मांडतो, ते आमच्या सोडवितात त्याच्यामध्ये. आणि ह्या प्रेस मध्ये काही विषय समाधान आहेत.
असं मला वाटतं. तो आमचा घरगुती मॅटर आहे, तो आम्ही त्या पद्धतीने बघू. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र प्रतिनिधी हारून शेख.